नमस्कार, मी वेरोनिका रिबेलो। आज इथे बावखलं बुजवण्यासंदर्भात तक्रारीसाठी कार्यवाही कोणत्याही प्रकारची होत नाही। अर्ज देऊन विनंत्या करूनही आज 2025 पासून वेगवेगळी बावखलं बुजवण्याच्या संदर्भातल्या तक्रारी आम्ही केलेल्या आहेत, पण त्याच्यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही झालेली नाही। आज वसईतल्या या पश्चिम पट्ट्यातला पाणी पुरवठा जर बघितला तर इथला नागरिक हा विहिरीचं पाणी किंवा बोरिंगच्या पाण्यावर अवलंबून आहे आणि पाण्याची पातळी एवढी खाली गेलेली आहे की पाणी इतकं क्षारयुक्त झाले की 10 लोकांमध्ये एक माणूस किडनी स्टोनच्या आजाराने त्रस्त आहे। पाणी खूप मचूळ झालेलं आहे। तर आता काय करायला पाहिजे, तर उलट जिथे मोकळ्या जागा शासनाच्या आहेत तिथे मोठमोठे तलाव खोदून पाणी जिरेल कसं हे बघायला पाहिजे। ते न होता जे अस्तित्वात पाण्याचे स्रोत आहेत ते बुजवण्याचं काम मोठ्या प्रमाणावर सुरू आहे। ते तर आहे दुसऱ्या बाजूला मोठ्या प्रमाणावर पाणी उपसा करून टोलेजंग इमारती बांधत आहात। आमचा प्रशासनाला एवढाच प्रश्न आहे, अरे जे भूमिपुत्र आज आहेत त्यांना तुम्ही पाणी देऊ शकत नाही तर या टोलेजंग इमारतीत आणखीन लोक आणणार आहेत, यांना पाणी कुठून देणार? आणि मला असं वाटतं की त्यासाठी तरी या जे जलस्रोत आहेत ते वाचले पाहिजेत आणि ते वाचले तरच भूमिपुत्रांना भविष्यात पाणी मिळेल। कारण अजून महानगरपालिकेची नळ योजना या भागात काय अजून आलेली नाही आणि आता जे वाढवण प्रकल्प आहे तिथून किती भविष्यात पाणी आपल्याला मिळेल हा पण एक प्रश्नचिन्ह आहे। म्हणून मी सर्व लोकांना कळकळीची विनंती करते की उद्या साहेबांनी भेटायला बोलवले आहे, मोठ्या संख्येने हजर व्हा, आपल्या या लढ्यामध्ये सामील व्हा। आपल्यालाही बावखलं वाचवायचे आहेत, आपल्यालाही नैसर्गिक स्रोत वाचवायचे आहेत। जय हिंद, जय महाराष्ट्र।